राष्ट्रमाता मा जिजाऊ रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, या देशाला संविधान देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेसाठी, शेतकऱ्यासाठी, दीनदलितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी विचारांची ठेवण देणारे माझे महात्मा ज्योतिराव फुले, आज ज्यांची 150वी जयंती आहे ते माझे राजर्षी शाहू महाराज, की जे आज सामाजिक न्यायाचा दिवस आहे. सिंदखेड राजाच्या या सगळ्या संयोजकांना मी सॅल्यूट करतो की सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलं आणि एवढा सुरेख असा कार्यक्रम मा जिजाऊच्या जन्मगावी तुम्ही घेतलात, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. इथं आल्यानंतर सगळ्या आमच्या 12 बलुतेदारांचं प्रतिकात्मक तुम्ही जो व्यवसाय आम्हाला दाखवला, प्रत्येक माणसांना भेटत असताना डोळ्यातून अश्रू आले. कारण माझा घिसाडी, माझा नाभिक, माझा सुतार, माझा कुंभार, माझा माळी, म्हणजे गावगाड्यामधला 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, माझा इथं गोंधळ घालणारा गोंधळी, म्हणजे हा महाराष्ट्र कुणाचा आहे? या महाराष्ट्रामधली रयत कुणाची आहे? या महाराष्ट्रामधली लोकसंख्या कुणाची आहे? छत्रपती शिवरायांचं राज्य सस्टेन करणारे हे माझे 12 बलुतेदार, 18 पगड जाती आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये जीवाची कुर्बानी देणारे माझा जीवा महाले असेल, शिवा काशीद असेल, आमच्या शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख बेहेरजी नाईक असेल, माझ्या शिवरायांच्यासाठी जीवाची बलिदान देणारा मदारी मेहत्तर असेल, आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा महादेव कोळी तानाजी मालुसरे असेल, छत्रपती शिवरायांना तोरणा किल्ल्याची जागा दान म्हणून देणारा धनोजी धनगर असेल, या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या अशा सगळ्या 18 पगड जातीच्या आज ओबीसी विजयंतीचं आरक्षण धोक्यात आहे. हे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. बोगस कुणबी नोंदीच्या द्वारे 54 लाख नोंदीद्वारे गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या माझ्या भारत देशात, या माझ्या महाराष्ट्रामध्ये माळी, साळी, कोळी, तेली, हातकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडशे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट, गावगाड्यामधला बेरड, बेडर, रामोशी, गावगाड्यामधल्या विमुक्त जाती, माझा मेळंग्या जोशी असेल, माझा कुडमड्या जोशी असेल, माझा नागपती डवरी गोसावी असेल, हर एक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लोकांच्या पंक्तीला, वंचितांच्या, शोषितांच्या, दलितांच्या पंक्तीला या संविधानाच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून, या रिझर्वेशनच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक वाटण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. आमचा मंडल आयोग 94-95 ला लागू झाला. आमचा पुढचा चळवळीचा नेता म्हणतो की 70 वर्ष तुम्ही खाल्लंय. अरे दादा, मंडळ आयोग लागू होऊन आता 27-28 वर्ष पूर्ण झालेत. आम्ही 70 वर्ष काय खाल्ला असेल? हा पुढचा नेता म्हणतो की छगनरावजी भुजबळ, तू एकट्यानं सगळ्यांचं खाल्लंय. त्या माणसाला मी सांगू इच्छितो, अरे या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं इथल्या शासनकर्त्या जमातीनं राज्य केलं, पण आमच्या 18 पगड जातीच्या माणसांचं बजेटरी तरतूद, एखादा कारखाना, एखादा कुठेतरी आमदार, खासदार, अरे कुठेतरी आमची माणसं आता कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागली होती, कुठेतरी आमचा कुंभाराचा एखादा सरपंच दिसायला लागला होता, अरे कुठेतरी आमची माणसं आता कुठेतरी शिक्षक दिसायला लागली होती, गावगाड्यामध्ये ताट मानानं गावात यायला लागली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 340व्या कलमामध्ये हे रिझर्वेशन दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 आणि 342व्या कलमामध्ये एससी आणि एसटीला रिझर्वेशन दिलं. बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या या 18 पगड जातीच्या लोकांना माझी विनंती आहे, आपण महामानवाला समजून घेतलं पाहिजे. तुमच्या या ओबीसीच्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
आज एवढं ऊन इथं तळपतंय. राष्ट्रमाता जिजाऊच्या चरणी मी एकच नतमस्तक होताना सांगेन, मा जिजाऊ, या महाराष्ट्रामधले हे माझी 18 पगड जातीची ही रयत आहे. ही रयत आज अडचणीत आली. या रयतेचा हक्क आणि अधिकार तुम्ही वाचवा. कारण वोट सूट तुमचं नाव घेऊन या महाराष्ट्रावरती राज्य करणाऱ्या या राज्यकर्त्या जमातीला तुम्ही यांना सांगा की हे 18 पगड जातीचं आरक्षण अबाधित राहू द्या. 18 पगड जातीचा हक्क अधिकार अबाधित राहू द्या. अरे काही काही तज्ञ मंडळी पुढे येतात, काही जज येतात, काही विचारवंत येतात. अरे काल परवा निवडून गेलेले आमदार खासदार वळीनं पत्रक काढून त्या जरांगेला पाठिंबा देतात, त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालतात. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे दादांनो, अरे या महाराष्ट्रामधल्या या 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन हे राज्य चालवलं गेलं पाहिजे. या लोकांना पुढे आणलं पाहिजे. जर उद्या माझा हा बांधव जर ओबीसी आरक्षणामध्ये आला, आता ऑलरेडी आलेला आहे बांधवांनो, पंचायत राजच्या निवडणुका गेल्या 2, 3, 4 वर्षापासून होत नाहीत. इथे काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, 56,000 जागा पंचायत राज मध्ये आहेत. त्या 56,000 जागा या तुमच्या ऑलरेडी गेलेल्या आहेत. कोर्टात केस आहे, शासन तिथं जाऊन विनंती करत नाही. तुम्ही कुठेतरी सरपंच व्हायला लागला होता, कुठेतरी नगरसेवक व्हायला, सभापती व्हायला लागला होता. तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं प्रतिनिधित्व संपलंय. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. तुम्हाला एक व्हावं लागल. माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत. बाबासाहेब म्हणायचे, ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घराच्या बाहेर डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. अरे आमची बंजारा समाजाची महिला ऊस तोडायला जाते, आमच्या वंजारी समाजाची महिला ऊस तोडायला जाते, माझ्या धनगर समाजाची महिला मेंढपाळीसाठी जाते, माझ्या बलुत्याची आलुत्यामधली माणसं, अरे त्यांचा व्यवसाय संपलाय, ते माणसं बांधकामावर मजूर म्हणून जात आहेत, कंपन्यामध्ये मजूर म्हणून जात आहेत, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत. या माझ्या माणसांचा आक्रोश, या माझ्या माणसांच्या वेदना, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही वडी गोद्री गावामध्ये उपोषण केलं. 2च मिनिटं फक्त बोलणार आहे. ऊन तळपतंय, मला त्याची कल्पना आहे, पण जाता जाता 2 मिनिटात सांगेन. त्या वडी गोद्री गावामध्ये या महाराष्ट्रामधल्या मुकादमांचे तांडे आले, लमानांचे तांडे आले, बेरळ समाजाची माणसं आली, बेलदार समाजाची माणसं आली, माझी नाभिक समाजाची माणसं आली. प्रत्येकाने रडले, गोंधळ्यानं गोंधळ घातला, हलगीवाल्यांनी हलगी वाजवली, छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या, आमच्या 18 पगड जातीमधल्या बहुजनांच्या नेत्यांच्या घोषणा दिल्या. पण या सरकारला, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला हा आवाज पोचला नाही. मग आमचं हे उपोषण संपल्यानंतर आम्ही गावोगावी जातोय. आज तुमच्या या पवित्र भूमीमध्ये आलोय, संध्याकाळी पोहरा देवीला जातोय, उद्या सकाळी गोपीनाथ गडावर जातोय, उद्या संध्याकाळी भगवान गडावर जातोय, परवा दिवशी मातोश्री अहिल्या देवींच्या जन्मगावी जातोय. आम्ही कुणाला चॅलेंज करायला नाही जात. माझ्या या 18 पगड जातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. बीड जिल्ह्यामधल्या माझ्या ओबीसीच्या नेत्यांचे, सामान्य माणसांच्या घरावरती, मालमत्तावरती ठरवून हल्ले केले, त्या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या ओबीसींचा आवाज या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये मांडणाऱ्या माणसांना पराभूत करण्याचं काम ज्या माणसांनी केलं, त्या माणसांच्या मनामध्ये का सांगतोय हे तुम्ही म्हणाल राजकीय बोलायला लागला. अरे पंकजाताई पराभूत झाल्यानंतर 4 ते 5 माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या तरुणांनी आत्महत्या केल्या. तरुणांना मला सांगायचंय, तुम्हाला डावललं जातंय, तुमच्या ताटातला घास हिरावून घेतला जातोय. आरक्षण कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, मागासलेपण म्हणजे काय. 18 पगड जातीच्या लोकांना मी सांगेन, जातीची युती करावी लागेल.
राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागेल. आपल्या सगळ्या नेत्यांना एक आव्हान करेन आणि माझं मी मनोगत थांबवेन. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते. तरी सुद्धा बांधवांनो, या लोकनेत्याने 2011 संसदेला घेराव घातला. माननीय समीररावजी भुजबळ, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं. आमची जात निहाय जनगणना करा, आम्हाला बजेट द्या. गाव गाड्यामधल्या पारध्याच्या पोराला, बिरडाच्या पोराला, कडक लक्ष्मीवाल्याच्या पोराला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घ्या. कोण म्हणायचे? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे. अरे जो नेता या महाराष्ट्राला दिशा देणारा नेता होता, त्यांच्या मुलीचा सुद्धा पराभव बीड मध्ये केला गेला. एक तर आमची दलितांची माणसं संसदेत गेली, नाहीतर 32 जण खासदार या देशामध्ये झाले. तुमचा आवाज कोण मानणार आहे कायद्याच्या सभागृहामध्ये? तुमचं नेतृत्व कोण करणार आहे? खूप काही गोष्टी बोलता येतात, खूप काही गोष्टी तुम्हाला सांगता येतील. व्हिडिओवरती मुलाखतीच्या माध्यमातून या सगळ्या इथं माझ्या समोर असलेला मीडिया, या मीडियाच्या माध्यमातून आम्ही दोघांनी उपोषण केलं. आमच्या वडीगोद्रीच्या तरुणांनी, अंबड तालुक्यातल्या तरुणांनी आम्हाला रात्रंदिवस मेहनत करून साथ दिली. मी तुम्हाला एकच सांगेन, हे संविधान तुम्हाला मला वाचवावं लागल, हे हक्क अधिकार तुम्हाला वाचवावे लागतील. आंबेडकरी बांधवांना बरोबर घ्यावं लागेल, मुस्लिम बांधवांना बरोबर घ्यावं लागेल. कारण इथले आमदार खासदार तुमच्याकडे येणार नाहीत, तुमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत, तुमच्या नेत्यांना भेटणार नाहीत, कारण यांना संविधानाशी देणं घेणं नाही. आणि जाता जाता सांगेन, तुमचं आरक्षण वाचवायला बाबांनो फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. हे आरक्षण तुम्हाला मला वाचवावं लागल, म्हणून आम्ही हा दौरा करतोय. खूप वेदना होत आहेत. आमचा हा आक्रोश मायबाप सरकारपर्यंत पोहोचावा अशी आशा बाळगतो आणि माझं लांबलेलं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय क्रांती, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.